नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सुरेखा नरेंद्र. माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे. मी आत्ताच नवीन माय स्वीट जर्नी या नावाने यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे आणि मी त्याच्यामध्ये थंबनेलवरून पण तुमच्या लक्षात आलं असेल की मी माझी जी कॅन्सरची जर्नी आहे ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्यात मला आलेले चॅलेंजेस, अनुभव, ती प्रोसेस मी कशी एन्जॉय केली हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही इतकी वैयक्तिक बाब किंवा हा जो इतका दुर्धर समजला जाणारा आजार आहे त्याबद्दल यांना स्वतःच्या वैयक्तिक आजाराबद्दल या प्लॅटफॉर्मला येऊन लोकांना का सांगावं असं वाटतंय. साहजिक मैत्रिणींनो, प्रत्येकाला वाटतं की आपलं आयुष्य खाजगी असावं, आपल्या ज्या गोष्टी खाजगी आहेत त्या खाजगीच असाव्या. अगदी खरं आहे आणि माझं पण आयुष्य आतापर्यंत तसंच होतं. पण जेव्हा मला 2023ला पहिल्यांदा कॅन्सर डिटेक्ट झाला, पहिल्यांदा हा शब्द मी यासाठी वापरते कारण मला 2दा कॅन्सर झाला. पुढे मी ते सगळं सांगणारच आहे माझ्या अनुभवातून, प्रसंगांमधून. जेव्हा मला 2023ला पहिल्यांदा कॅन्सर झाला तेव्हा सगळं या आजाराबद्दल काहीच माहीत नव्हती, जुजबी माहिती. तसा माझ्या मुलीच्या सासूबाईंना ओव्हरीचा कॅन्सर होऊन गेला होता. तर मला का सांगावं असं वाटलं, जेव्हा माझी ट्रीटमेंट सुरू होती, जेव्हा मी हॉस्पिटलला जायचे, आजूबाजूचं वातावरण बघायचे, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला पण माहीत नव्हतं या आजाराबद्दल काहीच. आणि मी जशी अनभिज्ञ होती तसेच अजून पण बरेच लोक फक्त घाबरवणारा, मृत्यूला कवटाळणारा, खूप पैसे खर्च करणारा असा दुर्धर आजार आहे ज्याच्यावर पुरेसे उपचार नाहीत. माणूस बराच होणार नाही, तो मृत्यूलाच कवटाळेल. हो का, तिला कॅन्सर झाला म्हणजे आता ती जाणार, अशी सर्रास आपली मानसिकता असते. आणि कुठलंही संकट जोपर्यंत आपल्यापर्यंत येत नाही, मग ते आर्थिक असो, शारीरिक असो, नातेसंबंधात असू दे, आपल्या आयुष्यातले उतार चढाव असू दे, कुठल्याही गोष्टी जोपर्यंत ते आपल्यापर्यंत येत नाही त्याची तीव्रता तोपर्यंत आपल्याला कधीच येत नाही. आणि म्हणून मी ठरवलं की, आणि हिंदीमध्ये म्हणजे उत्तर भारतातल्या किंवा दिल्ली ह्या त्या सगळ्या साईडच्या ज्याही लेडीजला कॅन्सर झालेला आहे, ज्या बऱ्या झालेल्या आहेत, तर मी जेव्हा यूट्यूबला याची माहिती बघायची, गुगलला सर्च करायची, मला काही मिळायचं नाही. आणि यूट्यूबला मी जेव्हा बघितलं तर खूप साऱ्या स्त्रियांनी त्यांचे अनुभव शेअर केले, माहिती दिली आहे, स्वतःचे अनुभव सांगितले. पण आपल्या सेलिब्रिटी ज्या आहेत, ज्यांनी कॅन्सर, म्हणजे ज्या आता वॉरियर्स आहेत, ज्यांनी कॅन्सरला तोंड देऊन त्या बऱ्या झाल्या, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, त्यांनी कशी जर्नी त्यांची घालवली, त्यांच्यावर कसे उपचार झाले. पण सर्वसामान्य स्त्री, म्हणजे जशी मी तुमच्यासारखी अगदी मिडल क्लास फॅमिलीतली स्त्री, तर अशा स्त्रियांना झाला आहे. आणि ब्रेस्ट कॅन्सरचं तर प्रमाण इतकं वाढलं आहे आता, तर त्याच्याबद्दल डॉक्टरांव्यतिरिक्त
पेशंटची ती जर्नी कशी असते याबद्दल कोणालाच काहीच माहीत नाही आहे. आणि म्हणून मी ठरवलं, आपल्याकडे लहानपणापासून आपल्याला शिकवलं जातं की आपलं खाजगी आयुष्य, आपले पर्सनल प्रॉब्लेम कोणाला सांगायचे नाही. आणि मी पण त्याच माइंडसेटमधून, त्याच संस्कारातून वाढलेली मुलगी होते. माझं पण तुमच्यासारखंच चार चौघींसारखं नॉर्मल आयुष्य होतं. ग्रॅज्युएशन, शिक्षण, नोकरी, मूल, संसार, रुटीन लाईफ असं सगळं माझं व्यवस्थित सुरू होतं. 2021ला मुलीचं लग्न झालं. तिला मनासारखा जोडीदार मिळाला. तिचं छान चाललं होतं. 2-3 महिने झाले. सगळे कुलाचार, फॅमिली फंक्शन, कोड कौतुक. आणि 2021 ऑगस्टच्या लास्टला गणपती बसतील त्या दरम्यान तिच्या सासूबाईंची अचानक तब्येत बिघडली. त्यांच्या पोटात दुखायला लागली म्हणून त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं. त्या डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट वगैरे केल्या आणि रिपोर्ट्स टेस्टिंगला दिले. आणि रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की यांच्या पोटात ट्यूमर आहे आणि आता इमर्जन्सी ऑपरेशन करायला लागणार आहे. झाली त्यांची प्रोसेस. ऑपरेशन झालं. तो ट्यूमर टेस्टिंगला दिला आणि मग त्या रिपोर्टमध्ये आलं की त्यांना तो जो ट्यूमर होता तो कॅन्सरचा होता आणि त्यांना आता सगळी ती प्रोसेस म्हणजे केमो असतील, हे सगळे ट्रीटमेंट पूर्ण करावी लागणार. आता तो पण सगळ्यांसाठी अचानक आलेलं संकट होतं आणि धक्काच होता सगळ्यांसाठी. ते खूप मितभाषी, म्हणजे अगदी जुजबी त्यांचं बोलणं, शांत स्वभावाच्या. तसं आम्ही शेजारीच राहायला. त्यांची जी जर्नी होती त्या केमोनंतरचा त्यांचा तो त्रास, डोक्यावरचे केस गेले, हळूहळू वजन कमी झालं. जवळजवळ 1.5 वर्ष त्यांचा तो प्रवास मी जवळून बघितला. जवळून म्हणजे त्यांना त्रास होत होता, यातना व्हायच्या, त्यांचं वजन कमी झालं, त्यांचे डोक्यावरचे केस गेले, त्यांच्या अन्नावरची वासना उठली, हे सगळं बघत होती. पण कसं असतं ना, जोपर्यंत स्वतःला त्रास होत नाही तोपर्यंत ती जे अनुभव असतो तो आपल्याला कळत नाही. आपल्याला त्या व्यक्तीबद्दल म्हणजे वाईट वाटत असतं की आपण त्याचा त्रास नाही घेऊ शकत आहे किंवा त्याला काहीच मदत नाही करू शकत आहे. मॉरल सपोर्ट देतो की नाही तुम्ही बऱ्या होणार आहेत, काळजी करू नका, अशी आपण काळजी पण घेत असतो त्यांची. आणि त्या आतून स्ट्रॉंग होत्या. त्या 1.5 वर्षात बऱ्या झाल्या आणि सगळे त्यांचे पुन्हा प्रोसेसप्रमाणे सगळे रिपोर्ट्स केले त्यांचे. ते रिपोर्ट्स सगळे नॉर्मल आले आणि सहज असं साधारण 2023 जानेवारीच्या एंडिंगला असे सहज कॅज्युअली गप्पा मारत बसलो होतो आणि बोलता बोलता माझा हात उजव्या चेस्टला लागला आणि मला तिथे छोटीशी गाठ जाणवली. मी घरात आले. मुलगी पण माझ्या पाठी आली की आई अचानक का उठून आली म्हणून. तर घाबरतच मुलीला म्हणाली, अगं मला ना छोटीशी गाठ जाणवते. आधीचा अनुभव होताच. मग ती म्हणाली, ठीक आहे मम्मी, काळजी करू नको, आपण मम्माची ज्या हॉस्पिटलला आपण ट्रीटमेंट घेतली तिथेच तुझी पण घेऊया. मी पण तयार झाले आणि त्या संध्याकाळी आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट वगैरे लिहून दिल्या. ब्लड टेस्ट वगैरे असतात, मेमोग्राफी, सोनोग्राफी. घरी आलो. दुसऱ्या दिवशी सगळ्या टेस्ट केल्या. माझ्या मनात पक्का निर्धार होता
म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स होते मी.